महाराष्ट्र पब्लिक, तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर आता आम्ही बसलोय मंडपमध्ये कारण की नवरात्री बॅग। तर स्थापना वगैरे झाली मूर्तीची, तो ब्लॉग करायचा होता पण राहून गेला। आत्ता ब्लॉग स्टार्ट केला आहे मी। आज पूजा झालेली आहे बघा, सुंदर सुंदर मूर्ती कशी आणि डेकोरेशन किती मस्त आहे। आम्ही सगळ्यांनीच केलं, आम्ही कोणाला बोलवलेलं नव्हतं, आम्ही सगळ्यांनीच केलं। आणि काल रात्री आम्ही मूर्ती आणली आणि आज संध्याकाळी पूजा झाली आमची। पंडित येऊन पूजा करून गेले, स्थापना केली। बघा 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 सुंदर दिसते। आणि आता आमचा कृष्णा पण इथंच आहे बघा। हा माझा भाऊ आहे गाईज आणि माझी मम्मी आहे आणि मामा सूरज आहे तिथे बसले। आता काय नाही, पुढे बघा तुम्ही काय काय घडतंय। 9 दिवस तुम्हाला मी अपडेट देत राहीन बघा। चलो बाय। चालणार नाही तुझं या मंडपात, मम्मी साईड दे जरा, मंडपाच्या बाहेर चालणार, कळलं ना? हा माझा मामा आहे, हा माझा मामा आहे आकाश धोंडे। आणि चला झोपूया आता 12:30। मी चाललोय घरी झोपायला। मामा कृष्णा आणि सूरज बाहेर झोपणारे मंडपमध्ये। आणि मामा जेव्हापासून मामा जिमला जायला लागला ना तेव्हा मामा प्रोटीन आणि डाएटवर खूप फॉलो करते। गाईज फॉलो करा आकाश धोंडेला इंस्टाग्रामला, तुम्हाला जर फिट राहायचं असेल तर। गाईज हा बघा, हा आमचा बबडू आहे। बबडू मामाचा मुलगा आहे हा। काय बबडू? बाबडू इकडे बघ, इकडे बघा, ऐकर लाजतो जरा तो फोन समोर, फक्त बाकी नाही लाजत। तर चला गाईज मी आता घरी आलेली आहे, आता जरा झोपतो आम्ही। 1 वाजले, सकाळी आरतीला उठतो। गाईज कशी आले लोक, आज आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता झालेली आहे सकाळ, आम्ही 8ला उठलेलो, आंघोळ वगैरे करून मी कृष्णा मंडपमध्ये आलेलो आहे। मम्मी येते आता, आंघोळ वगैरे सगळी झाली, मम्मी साडी घालते आणि आता आरती करणार आहे। सगळी उठली, आम्ही साफसफाई वगैरे करून दिवाबत्ती लावून तयार आहे बघा। किती सुंदर दिसतंय, गजरा वेणी सगळं लावलंय आणि दिवा वगैरे समई वगैरे सगळं लावलंय। मी येऊन झाडू वगैरे मारलाय। तर आता मम्मी येते, सूरज पण आलाय। तर आता आम्ही आरती वगैरे करू, मग मी तुम्हाला परत दाखवते आरती वगैरे करताना आणि सगळ्यांना भेटवते, माझ्या घरच्यांना सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देते। ओके बाय बाय। पिठवर युबा वामंगी रखमाय तिचं दिव्य शोभा कुंडलिकाच्या आरती केली। आता आरती झालेली झाली ना वाटतं? झाली ना आरती? तू कोण आहे सांग? सौरभ आकाश धोंडे। अरे हाच तो बबडू आहे, काल रात्री आजच होता हा, पण आता बोलतोय कारण की त्याला झोप आलेली। आता आरती वगैरे झाली आहे, मम्मी इथे बसली आहे, आरती वगैरे सगळी डन। बघूया दिवसभरात अजून काय काय करतो आणि तुम्हाला सांगतो। बोल स्टे ट्यून गाईज। गाईज आता आम्ही नाश्ता करतोय। काय करतोय बबडू? नाश्ता। या नाश्ता करायला मम्मीने उपमा पाठवला आम्हा दोघांना। तर आता आम्ही नाश्ता करतो आणि गाणे पण लावले जातं, तुमच्याशी बोलण्यासाठी आम्ही गाणं बंद केलं। तर आता आम्ही नाश्ता करतो आणि परत भेटतो तुम्हाला। बाय 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 बाय। झालेलं आहे, तर आम्ही आता बसलोय। कॉलेजला आम्ही जात नाहीये आणि या शाळेत तर गेलेलाच नाही। माझी सकाळची स्कूल होती, हा गेला नाही। मम्मी बाबाची शाळा आहे, बघितलं काय? बाबाची शाळा आहे। माझ बघा माझ, मी पण कॉलेजला जात नाही, काय बोलू त्याला, कंटाळा आलाय। आओ जाओ घर अपना है हमारा कॉलेज। तर जाऊन काय फायदा, काल प्रॅक्टिकल होतं गेलेली मी, आज काय नाही म्हणून बोलू जाऊ दे नाही जात। तर आता बसलोय आम्ही मंडपमध्ये, आरती झाली, नाश्ता केला मी आणि बबडू घरी जायचं नाव नाही घेतो। बबडू बोलतो मी इथेच बसतो म्हणून तो बसलाय, ड्रॉइंग करतोय। तर बघू, मी सांगते अजून तुम्हाला पुढे। बाय बाय। सबस्क्राईब आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।
चलो बाय बाय. गाईज आता काय झालं तुम्हाला माहिती आहे का, एक काकी पाया पडायला आलेले मंडपमध्ये आणि काय झालं त्यांच्या पाठी एक माणूस होता आणि त्यांच्या बॅगेतनं त्याने पैसे चोरी केले. मग ते काकी तिकीट काढायला गेले आणि परत आले आणि बोलले की असं असं झालं, मी बघितलंच नाही तो माणूस कोण होता. आता एकदा पाठवून चोरी झालं म्हटल्यावर त्या माणसानेच केला असेल. मग तुम्ही पण कधीही कुठेही जाताना लक्ष ठेवा. तुम्ही देवाच्या पाया पडताय तरी तुमचा फोन, मोबाईल, पर्स सगळं व्यवस्थित ठेवा. ते काकी आले आणि आम्हाला बोलले कोण होता. आम्ही पण लक्ष नाही दिलं की कोण होतं त्यांच्या पाठीमागे. आता किती जण येतात जातात मंडपमध्ये, आता कोणाकोणाला चेहरा लक्षात ठेवणार. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी स्वतः घ्या. तुमचा फोन, मोबाईल, पर्स त्याची नीट काळजी घ्या आणि स्वतःची पण काळजी घ्या. ठीक आहे. जय जय पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर सिंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. चितवरात गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जलक मुक्त शोभत बरा. जीवनी जय देवी जय देवी, पाता तुझे नाही, चारी श्रमले परंतु न बोले काय. साही विवाद करता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागे पावत लवराई. जय देवी महिषासुरवदनी, ओ महिषासुरवदनी, सुरवरीश्वर वंदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. आरती झाली, हे घ्या आरती. मी पण घेते, तुम्ही पण घ्या. आरती वगैरे सगळी झाली. मी खूप लेट ब्लॉग शूट करते कारण की टाईमच नाही भेटला मला. आरती वगैरे सगळे झाले, मी कपडे पण चेंज केले. आता बघू शकता तुम्ही लायटिंगचं काम चालू आहे आणि लायटिंगचं काम झाल्यानंतर भेटूया आपण. ब्लॉग पण एंड करते आता करते. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडेल कारण की मी असा नॉर्मल ब्लॉगच केलेला. आवाज येतोय काही. लायटिंगचं काम चालू आहे. मम्मी काय बोलू शकते तुम्ही? मम्मी काय नाही बोलत आहे, मम्मी बोलते मम्मीची लायटिंग चालू आहे. लायटिंगचं काम चालू आहे. लायटिंग वगैरे झाल्यावर मी तुम्हाला एक दिवस दाखवते आणि ब्लॉग एंड करते. आजचा तुम्हाला मी दाखवते काम कसं. हे आहेत चिकणे मामा, ते लाईट लावत आहेत आणि हे सूरज भैया आहेत, ते मदत करतात. आणि हे बघा लाइटिंग चालू आहे. आता रात्रीचे 3 वाजलेत आणि आम्ही आता लाईट वगैरे काम करून आलो आणि आता मी झोपते. बघा तुम्ही माझ्या डोळ्यात किती झोप आहे. तर आता झोपते मी. आता ब्लॉग पण एंड करते. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.